जय श्री कृष्ण. हडपसर आणि हडपसरच्या पुढे सासवड रोडला फुरसुंगी आणि फुरसुंगीच्या थोडस पुढे वडकी. या वडकीमध्ये हॉटेल विजय एक्झिक्युटिव्ह समोरून बरोबर एक छोटा रस्ता जातो कानिफनाथ गडाकडे. मित्रांनो, या गडावरती कानिफनाथ महाराज म्हणजे नवनाथ महाराजांपैकी एक नाथ कानिफनाथ महाराजांनी तपश्चर्या केली, साधना केली आणि त्या ठिकाणी त्यांच्या साधनेच्या केलेल्या जागेवरती आज एक मंदिर आहे आणि त्या मंदिराकडे आपल्याला हा रस्ता घेऊन जातो. त्या रोडनी पुढे गेल्यानंतर खर तर गडाच्या डोंगराच्या पायथ्याखाली अनेक बांधकामं चालू आहेत आणि अगदी पायथ्यापर्यंत काही बांधकामं झालेली आहेत. आज तरी आपण त्या ठिकाणी आपली दुचाकी घेऊन जाऊ शकतो आणि पायथ्याला खाली लावून वरती डोंगराच्या अवघड चढाई करत करत आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. साधारण अर्धा पाऊण तास त्या मार्गातून वरती मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला लागतो. मंदिराचा आणखीन एक दुसरा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा, जो सासवडच्या त्या बाजूनी साधारण थेट आपल्याला मंदिरापर्यंत अगदी 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पण घेऊन जाता येते. पण मित्रांनो, या रस्त्याने जाण्यापेक्षा डोंगर चढून जाण्यामध्ये जो काय आनंद आहे तो अगदी औरच आहे. पायथ्याला आपण दुचाकी लावू शकतो आणि डोंगर चढत चढत आपण वरती मंदिरामध्ये जाऊ शकतो. हा आनंद तुम्ही घ्या असं या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करीन. आपले मंदिर आपली सगळ्यांची जबाबदारी या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण वेध घेऊयात. हडपसरच्या पुढचं जे वडकी आहे त्या वडकीमधल्या कानिफनाथ महाराज यांच्या मंदिराचा. चला तर आपण जाऊयात कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या दिशेने. जय श्री कृष्ण. या रोडने आपण जेजुरी सासवडकडे जातो. इथून उजवा टर्न, या उजव्या टर्न उजवीकडे वळाल्यावर या रोडने आपण सरळ कानिफनाथांच्या गडावर जातो. थोडासा खाचखळग्यांचा रस्ता आहे. ज्या बाजूला वरती डोंगर आणि डावीकडे उतार आणि पलीकडच्या बाजूला मेन रोड, जेजुरीकडे जाणारा मेन रोड. आपण या रोडने आता कानिफनाथ महाराजांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या साधनेच्या ठिकाणी जातो आहोत. या ठिकाणी बोर्ड दिसतोय. अर्धा किलोमीटरचा रस्ता बऱ्यापैकी खराब होता, आता हा डांबरी रस्ता सुरू झालाय. उजवीकडच्या बाजूला वरती सगळा डोंगर आणि डोंगराच्या पासून हा रस्ता कानिफनाथ गडाकडे जातो. वरती आपण कानिफनाथ गड बघू शकतो.
वरच्या बाजूला देऊळ दिसतंय. या समोरच्या गडावरती कानिफनाथ महाराजांचं ते मंदिर, ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत. गडाकडे जाणारा रस्ता त्या बाजूला वरती गड दिसतोय. गडाखालचं गाव या ठिकाणी आपण पाहू शकतो. बऱ्यापैकी बांधकाम होत आहेत, नवीन नवीन घरं बांधली जात आहेत आणि वरती गड आपण पाहू शकतो. त्या ठिकाणी नवीन बांधकाम होत आहेत कानिफनाथ गडाच्या पायथ्याखाली. या ठिकाणी एक दगड लावला आहे, त्या ठिकाणी त्याच्यावरती लिहिलेले कानिफनाथ पायथा म्हणून. या ठिकाणावरून या ज्या पायऱ्या चालू होतात त्या कानिफनाथ गडावरती जातात. त्या पायऱ्या सरळ कानिफनाथ गडावरती. आपण या पायऱ्यांवरनं कानिफनाथ गडाकडे जातो. कानिफनाथ महाराजांनी या गडावरती तपश्चर्या केली, आराधना केली, साधना केली. कानिफनाथ महाराज हे नवनाथांपैकी अतिशय एक महत्वाचे असे नाथ आहेत. या पायऱ्यांवरनं आपण आता कानिफनाथ महाराजांच्या गडावरती चाललोय. या गडावरनं आपण, या पायऱ्यांवरनं आपण वरती चाललोय. मला वाटतं इकडं नाही का. सुरुवातीला थोड्याशा सिमेंटच्या पायऱ्या आहेत. आता इथून पुढे बहुतेक सगळा हा असा दगडी आणि खडखळ मार्ग आहे. आपण एकदम काळजीपूर्वक वरती गेलं पाहिजे, जायला पाहिजे. पाय देखील या ठिकाणी दगडांवरती व्यवस्थित जपून ठेवले पाहिजेत. इथून पुढे दिसत आहेत काही पायऱ्या. खाली आम्ही चौकशी केली त्यावेळेला त्यांनी सांगितलं, माहिती मिळाली की सहज ज्याला सवय तो 10 ते 15 मिनिटांमध्ये चढू शकतो आणि काही लोकांना 1 तास 1.5 तास असा देखील वेळ लागतो. मध्ये मध्ये असे दगड लावलेले आहेत. पायऱ्या जवळपास आता या ठिकाणी नाही आहेत. पायऱ्यांची कोणतीही लक्षणं या ठिकाणी सपाट जागेवरून आपल्याला चालायला लागते. या ठिकाणी आता पायऱ्या नाही आहेत, आपल्याला साध्या जमिनीवरनं चालायला लागते. बऱ्याच ठिकाणी ओबडधोबड दगड आहेत. पायऱ्या या ठिकाणी जवळपास नाहीतच. आपल्याला या दगडांवरती पाय ठेवून व्यवस्थित जावं लागतं. या पद्धतीचा असा हा रस्ता या ठिकाणी, आणि आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी चालायला लागतं. बऱ्याच ठिकाणी ओबडधोबड असे दगड, पण लोकांनी जाऊन जाऊन रस्ता तसा चालण्यासारखा झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला असं चालत जायला लागतं, जपून पाय ठेवायला लागतात, कारण पायऱ्या नाही आहेत. या ठिकाणी वरती एक भगवा ध्वज लावलाय, वरती जाण्यासाठी जाणाऱ्यांना एक माहितीची खूण म्हणून. आणि पलीकडे एक छोटस मंदिर आहे. मंदिर आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्या ठिकाणी महादेवाचं त्रिशूल लावलेलं आहे. आपण ते मंदिर बघूयात जातात. या ठिकाणी एक छोटस मंदिर आहे. या ठिकाणी बाहेर मंदिराच्या एक त्रिशूल लावलंय. आपण या ठिकाणी ते मंदिर बघू शकतो. बाहेर एक धुनी देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. नक्की कोण ना कोणतरी या ठिकाणी साधना करत असणार, तपश्चर्या करत असेल. या ठिकाणी आपण हे मंदिर पाहू शकतो. अशा मंदिरांची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, त्यांची जोपासना केली पाहिजे. आपल्या मूळ या शृंखलेचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो हाच आहे की आपली मंदिरं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपण त्या मंदिरांची काळजी घेतली पाहिजे. जसं जसं आपण हा
डोंगर चढायला सुरुवात करतो, वरवर येतो, त्यानंतर आपल्याला खाली हे असं निसर्गरम्य आणि मनोहारी असं दृश्य दिसतं. खाली बऱ्याच ठिकाणी बांधकामानं सुरुवात केलेली आहे गडाच्या पायथ्याला, आणि इथून पुढे वरती गड आहे. अतिशय सुंदर असं दृश्य. नाथ संप्रदायाची स्थापना ही प्रत्यक्ष भगवान महादेवांच्या मार्फत, म्हणजे शैवपंथीय या संप्रदायाला म्हटलं जातं. महादेवांनी याची स्थापना केलेली आहे. द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाची सुरुवात. जेव्हा कलियुगाची सुरुवात झाली त्यावेळेला श्रीहरिनारायण म्हणजे कृष्णाने नारायणानं बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की कलियुगामध्ये भक्ती मार्गाचं अतिशय महत्त्व असणार आहे आणि भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवनारायणांना जन्म घ्यायचा आहे. नवनारायणांनी मग त्यांची शंका विचारली की जन्म घ्यायचा आहे तर तो उद्देश तर सांगितला, परंतु काय नावाने, कुठं, कसा जन्म धारण करायचा. तेव्हा कृष्णाने त्यांना सांगितलं की नवनाथांच्या स्वरूपात त्यांना या पृथ्वी तलावरती जन्म घ्यायचा आहे आणि एका वेगळ्या संप्रदायाची स्थापना करून भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. नाथ संप्रदायाची स्थापना भगवान महादेवांनी केलेली आहे आणि त्यामुळं त्या संप्रदायाला शैव पंथ, शैवपंथीय देखील म्हणतात. आणि याचा मूळ उद्देश जो होता तर तो भक्ती मार्गाचा प्रचार करणं हा होता. नवनाथांना गुरुदीक्षा ही भगवान दत्तात्रयांनी दिलेली आहे. नवनाथांपैकी पहिले जे नवनाथ आहेत म्हणजे नाथ आहेत तर ते मच्छिंद्रनाथ आहेत आणि ते कवी नारायण या नवनारायणपैकी एकाचा अवतार आहेत. याला म्हणजे या अवताराला कवी नारायणाच्या या मच्छिंद्रनाथ अवताराला गुरुदीक्षा दिली आहे ती भगवान दत्तात्रयांनी. आणि मग त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी दुसरे जे नाथ आहेत गोरक्षनाथ यांना, म्हणजे हरिनारायणाचा अवतार, यांना गुरुदीक्षा दिली ती मच्छिंद्रनाथांनी दिली. गोरक्षनाथ हे हरिनारायण यांचा अवतार, त्यांना दीक्षा दिली ती मच्छिंद्रनाथांनी दिली. त्यानंतर मग गहिनीनाथ हे नाथ संप्रदायातले तिसरे नाथ, त्यांना देखील गोरक्षनाथ यांनी गुरुदीक्षा दिली. त्यांचा मूळ उद्देश जो होता तर तो भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणं हा होता. गहिनीनाथ हे करभजन नारायण याचा अवतार आहेत. त्यानंतर जालिंदरनाथ, नवनाथांपैकी अतिशय एक महत्वाचे नाथ हे जालिंदरनाथ, ते अंतरिक्ष नारायण याचा अवतार आहेत. नवनारायणपैकी एक अंतरिक्ष नारायण. कवी नारायण, हरिनारायण, करभजन नारायण, यानंतर अंतरिक्ष नारायण, जालिंदरनाथ, त्यानंतर प्रबुद्ध नारायण, कानिफनाथ, असा हा अवताराचा सिलसिला पुढे चालू होतो. अंतरिक्ष नारायण म्हणजे जालिंदरनाथ या अवतारानंतर नवनाथांमध्ये कानिफनाथ म्हणजे प्रबुद्ध नारायण, दुर्मिळ नारायण यांचा अवतार भर्तरीनाथ, चमस नारायण यांचा अवतार रेवणनाथ, अविर्होत्र नारायण यांचा अवतार नागनाथ आणि पिप्पलायन नारायण यांचा अवतार चरपटीनाथ. या बहुतेकांना सगळ्यांना भगवान दत्तात्रयांनी दीक्षा दिली. मच्छिंद्रनाथांना भगवान दत्तात्रय, गोरक्षनाथ यांना मच्छिंद्रनाथांनी दीक्षा दिली आहे, गहिनीनाथ यांना गोरक्षनाथ यांनी दीक्षा दिली आहे, जालिंदरनाथ यांना भगवान दत्तात्रय, कानिफनाथ यांना जालिंदरनाथ यांनी, भर्तरीनाथ यांना भगवान दत्तात्रय, रेवणनाथ, नागनाथ आणि चरपटीनाथ यांना भगवान दत्तात्रयाने दीक्षा दिलेली आहे. साक्षात भगवान नारायणाचे अंश नवनारायण यांचे अवतार असलेले हे नवनाथ हे अतिशय शक्तिशाली असे नाथपंथीय महाराज होते. प्रत्यक्ष दत्तात्रय यांचा वारसा चालवणारे, दत्तात्रयांची दीक्षा घेऊन पुढे भक्ती मार्गाचा
मार्ग प्रशस्त करणारे असे हे नवनाथ. त्यापैकी एक आपण कानिफनाथांच्या ज्या ठिकाणी कानिफनाथ महाराजांनी त्यांची साधना केली अशा कानिफनाथ गडावरती आपण चाललो आहोत. मी अनेक लोकांची अशी तक्रार ऐकली आहे की देवदर्शन करण्यासाठी आपल्याला उंच डोंगरांवरती किंवा गडांवरती का जावं लागतं. या ठिकाणी आपण जेव्हा या गडावर चढतो तेव्हा आपल्या आतले जे काही 6 गुण असतात, दुर्गुण असतात, तर ते दुर्गुण या ठिकाणी हळूहळू नाश पावायला लागतात. अहंकार, मूळ मुद्दा अहंकार हा आपला नाश पावायला लागतो आणि आपल्याला भगवंताचं खरं स्वरूप कसं आहे हे जाणायला मार्ग प्रशस्त व्हायला लागतात. आपण पाहतो की बहुतेक सगळी मंदिरं जी आहेत आपली, ज्या ठिकाणी भगवंताचं चैतन्य आहे, अशी सगळी मंदिरं ही उंच पर्वतावरती किंवा उंच डोंगरावरती आपण पाहतो. तर ह्याचं कारणच मुळात ते असतं की जेव्हा आपण शरीर क्षमतेच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला आपली स्वतःच्या अस्तित्वाची किंमत कळते की आपलं शरीर हे किती क्षणभंगुर आहे, यात किंचित आहे. आपण हा डोंगर चढू शकत नाही. मग परमेश्वरासाठी त्याला प्राप्त करण्यासाठी जो काय मार्ग आहे तर तो किती खडतर असू शकतो. कोणताही साधू त्याची जी आराधना करत असतो तर ती अशी निर्जन ठिकाणी आणि अशा ठिकाणी करतात की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस सहज पोचू शकत नाही. म्हणजे मानवी जीवनापासून, समाजापासून लांब हे योगी त्यांची तपसाधना करत असतात. अनेक वर्षानंतर मी देखील पायऱ्या नसलेला असा हा गड चढतोय. निश्चित बऱ्यापैकी दम लागतोय. अशा पद्धतीचा हा चढणीचा मार्ग आहे. या ठिकाणी आपण गडाखालचा नयनरम्य भाग पाहतोय. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. चढताना थोडासा दम लागलाय कारण पायऱ्या नाही आहेत, डोंगराची चढाई आहे. खाली पायथ्याला डेव्हलपमेंट चालू आहे. बांधकामांसाठी प्लॉटिंग झालंय. बऱ्याच ठिकाणी भिंती वगैरे टाकलेल्या आहेत आणि बांधकामं चालू केलेली आहेत. पावसाळा नसल्याने डोंगर सगळे बोडके दिसत आहेत. झाडी कमी आहे, पिवळे सगळी वाढलेली झाडी दिसते, पिवळी पिवळी. पावसाळ्यामध्ये हे सगळं भरून जातं आणि मग हे सगळं इथं हिरवाई, अशी हिरवीगार झाडं या डोंगरावरती आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय दुर्गम असा पहाड. या ठिकाणी चढताना देखील डोंगरावरती डोंगर चढायचा अवर्णनीय असा आनंद मिळतोय. अतिशय अवघड अशी चढाई, पायरी नसल्यामुळे डोंगरावरती थेट चढायला लागते. सगळी पायवाट आहे. अवघड असा हा कानिफनाथ गड आम्ही चढून वरती आलो आहोत. मागच्या बाजूला या ठिकाणी त्यांचं मंदिर दिसतंय. या ठिकाणी
प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या घाण वगैरे करू नये असा एक बोर्ड लावला. हा लावायलाच पाहिजे, कारण आपणच या ठिकाणी येऊन घाण करतो आणि आपणच अपेक्षा करतो की हा परिसर स्वच्छ आणि सुंदर असावा. या ठिकाणी हा बोर्ड लावलाय, कृपया स्वच्छता राखा. आपण आणलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या गडावर टाकू नये. निसर्गप्रेमी या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या आपण पाहतोय. लोक हे वाचून देखील या ठिकाणी हा कचरा करून जातात आणि आपला जो आध्यात्मिक ठेवा आहे, आध्यात्मिक वारसा आहे, याला प्रदूषित करून टाकतात. या ठिकाणी वरती आपण हे मंदिर पाहतोय. या मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन चालू आहे. त्या बाजूनी थेट गाड्या वरती येण्यासाठी रोड तयार केलेला आहे, पण डोंगराच्या या उघड वळचणीतून मार्ग काढत काढत वरती येणं, यामध्ये जो काय आनंद आहे तो आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा असं या ठिकाणी मी सगळ्या भक्तांना, भगवतप्रेमींना, साधकांना नम्र आवाहन करीन. परंतु या ठिकाणी येताना कोणत्याही प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणल्या असतील तर त्या पुन्हा आपण आपल्यासोबत खाली घेऊन जात जा. आपला आध्यात्मिक वारसा, सांस्कृतिक वारसा, ठेवा हा आपण जपला पाहिजे. या ठिकाणी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा आणि बाटल्यांचा साठा पाहू शकतो. हे अतिशय चुकीची आणि चिंतेची बाब आहे. आध्यात्मिक दृष्ट्या हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं आहे. नवनाथांपैकी एक अशा सिद्धनाथांनी, कानिफनाथांनी या ठिकाणी साधना केलेली आहे. या ठिकाणी आपण कानिफनाथ महाराजांच्या गडावरती आलेलो आहे. या ठिकाणी आपण त्यांची कमान पाहू शकतो. वरती कमान केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी वरती नवनाथांची नावं आणि त्यांचे जन्म कसे झाले हे सगळी दाखवणारी चित्र तयार केलेली. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, गहिनीनाथ, वटसिद्ध नागनाथ आणि चरपटीनाथ असे नवनाथ या ठिकाणी चित्रस्वरूपात आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी दत्तात्रय आणि महादेव यांचं देखील चित्र काढलेलं आहे. या मंदिराच्या पायऱ्या, आज वर्षाचा शेवटचा दिवस 31 तारीख, त्यामुळं या ठिकाणी दर्शनासाठी बरीच गर्दी आहे. मंदिराचा या ठिकाणी कळस आपल्याला दिसतोय. इथं श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोपका, गडावर येणाऱ्या सर्व भाविकांना नम्र विनंती की श्री क्षेत्र कानिफनाथ गड हा परिसर पर्यटन स्थळ असून उच्च कोटीची आध्यात्मिक अनुभूती देणारी नाथांची भूमी आहे. तरी येथे कोणीही धूम्रपान, मद्यपान तसेच कोणत्याही प्रकारे असभ्य वर्तन अथवा चाळे करू नयेत अशा पद्धतीचा एक बोर्ड आणि नोटीस लावलेली आहे. मंदिराच्या आपण प्रवेशद्वारापाशी आलोय. या ठिकाणी ओम चैतन्य कानिफनाथाय नमः असं त्यांच्या नावाचा जप केलेला आहे. आतमध्ये मंदिराची सुरुवात होते. आतमध्ये भजन चालू आहे. या ठिकाणी आपण पालखीचं दर्शन घेऊ शकतो. कानिफनाथ महाराजांची पालखी या ठिकाणी ठेवलेली आहे.
या ठिकाणी आपण नवनाथांच्या मूर्ती पाहू शकतो. मध्ये मच्छिंद्रनाथ, त्यानंतर गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, हनीफनाथ, नाथ म्हणजे नागनाथ, या ठिकाणी रेवणनाथ, चरपटीनाथ, गैनीनाथ आणि भर्तरीनाथ अशा नवनाथांच्या मूर्ती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आपल्या माहितीसाठी. दत्तगुरू आणि त्यानंतर आदिनाथ महादेव यांची तस्वीर, त्या फोटोमध्ये देखील नवनाथांची ओळख दाखवणारे फोटो आपण पाहू शकतो. कानिफनाथ महाराजांनी या ठिकाणी साधना केलेली 8व्या ते 12व्या शतकातली जागा आहे. ते मंदिर आहे, साधनेचं ठिकाण आहे. तिकीट काढलं आमचे 5 काढले तुमचं तिकीट नव्हतं का पहिल्यांदा बघितलं. या ठिकाणी आपण प्लास्टिकच्या बाटल्या, त्यांचा ढीग बघू शकतो. लोक येतात आणि हे अशा पद्धतीने इथं प्लास्टिक टाकून जातात. स्वच्छता राखली पाहिजे. आज आपण या ठिकाणी पाहिलंय कानिफनाथ महाराजांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली असं मंदिर. आपण हा अवघड असा डोंगर चढून वरती आलो आणि मंदिराचं आपण अवलोकन केलं, वेध घेतला, दर्शनही घेतलेलं आहे त्यांच्या मंदिरात जाऊन. या ठिकाणी आज 31 डिसेंबर असल्यामुळं बरीच लोक या ठिकाणी दर्शनाला आलेली आहेत. वर्षाचा शेवटचा दिवस एखाद्या चांगल्या ठिकाणी काढावा हा विचार आता लोकांच्या मनामध्ये दृढ होत चाललेला आहे. त्यामुळे मंदिरांच्या ठिकाणी वर्षाचा शेवटचा दिवस हा लोक जायला लागलेली आहेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी आता बरीच गर्दी होती. अनेक मंदिरांमध्ये या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतो. आपलं मंदिर ही आपली सगळ्यांची जबाबदारी, तुमची, आमची, सगळ्यांची जबाबदारी. या शृंखलेमध्ये आज आपण भेट दिली कानिफनाथ महाराजांच्या साधना स्थळाला, या मंदिराला. या मंदिराला नक्की भेट द्या, आपल्या मंदिरांची काळजी घ्या. या ठिकाणी आल्यानंतर कोणतीही घाण करू नका. प्लास्टिकच्या आपण या ठिकाणी बाटल्या किंवा पिशव्या पाहू शकतो या ठिकाणी. तर शक्यतो हे सगळं टाळा. आपली मंदिरं ही आपला आध्यात्मिक ठेवा आहे. या ठिकाणी त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. जय श्री कृष्ण.